हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर कसे हा सर्व चांगले ना, मी पण चांगलीच आहे. तर आपला आजचा टॉपिक असा आहे की आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे, पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे, हे आपण कसे ओळखायला पाहिजेत. तर चला या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत की तुम्ही समजून जायचं की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे आणि आपला निसर्ग आपल्याला संकेत देतो की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे. तर त्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत आणि अशा कोणत्या मुख्य गोष्टी आहेत म्हणजे त्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी अट्रॅक्ट करण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायला पाहिजेत. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे की नाही हे ओळखणे खूप सोपे आहे. जेव्हा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, तर तिथली माणसे म्हणजे ते घरच, त्या घरातील प्रत्येक सदस्य, तिथलं वातावरण, अगदी झाडेसुद्धा आनंदामध्ये आपल्याला दिसत असतात. हे बघा, दिवसभराचा थकवा, ताणतणाव किंवा बाहेरून कितीही चिडचिड करून आलेली व्यक्ती जेव्हा घरामध्ये प्रवेश करते ना, तेव्हा तिचे मन अचानकपणे शांत होत असते. म्हणजे घरामध्ये एक वेगळा सुखवणारा गारवा आणि आराम जाणवतो. हे बघा, असं जर प्रत्येक घराचं जाणवत असेल ना आपल्याला, तर समजून जायचं की तिथे आपली पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे. आणि दुसरा टिप्स अशी आहे की जेव्हा आपले घराची झाडे आहेत ना, ते हिरवीगार राहणे आणि फुलणे. हे बघा, झाडे आणि वनस्पती हे ऊर्जेला खूप लवकर प्रतिसाद देत असतात. जर तुमच्या घरातील तुळस, मनी प्लॅन्ट किंवा इतर झाडे कोणतीही जास्त देखभाल न करताही छान हिरवीगार राहत असतील आणि त्यांना नवीन पावली फुटत असेल, तर समजून जा की घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा आहे. तर कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहणे. हे बघा, ज्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, तिथल्या लोकांची प्रतिकारशक्तीही चांगली राहत असते. म्हणजे घरातील लोक हे वारंवार आजारी म्हणजे पडतच नाही. त्यांना रात्री शांत गाढ झोप लागते आणि सकाळी यांना उठल्यावर आळस न येता ताजेतवाने वाटत असते. तर असं म्हणतात की जिथं झाडं असतात ना, कारण झाडं हे आहेत ना, हे पॉझिटिव्हिटी एनर्जी लगेच अट्रॅक्ट करत असतात. त्यांच्यामध्ये क्षमता असते ती. म्हणतात ना, आपण किती पण निगेटिव्ह फील जर केलं ना, आपण जर चांगल्या वातावरणामध्ये म्हणजे हिरवेगार वातावरणामध्ये आपण तिथे वावरलो, झाडांमध्ये आपण राहिलो ना, तर झाडं हे आपली निगेटिव्हिटी खेचून घेत असतात आणि आपल्याला इतकं छान वाटते ना असं बाहेर फिरायला, म्हणजे झाडामध्ये बरं का. कारण झाडं हे आपल्याला पॉझिटिव्हिटी एनर्जी देत असतात. ती आपली निगेटिव्हिटी पूर्ण खेचून घेत असतात. म्हणून जास्तीत जास्त आपल्या दारामध्ये खूप झाडं लावायला पाहिजेत. तुळशीचं झाड लावायला पाहिजेत आणि याच्यामुळे आहे ना, आपल्या घरामध्ये खूप मोठी एनर्जी, चांगलीवाली एनर्जी ही क्रिएट होत असते. मला खूप मोठा अनुभव आलेला आहे मंडळी, कारण माझा अभ्यास झालेला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्हिटीच्या विषयी. तर मला या गोष्टीचा खूप सारा अनुभव आलेला आहे आणि मला लगेच समजते पण कुठं निगेटिव्हिटी आहे आणि कुठं पॉझिटिव्हिटी आहे. हे एनर्जी मला लगेच अट्रॅक्ट म्हणजे समजते की इथं एनर्जी कोणती आहे ती. तर चला ठीक आहे. ज्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी असते ना, तिथे जर नवीन कोणतरी पाहुणे आले ना, तर त्यांना आहे ना आपल्या घरामध्ये इतका वेळ बसावं असं वाटते ना, तर खूपच. कारण कसं असते माहिती आहे का, आणि एखादं लहानसं बाळ असेल, लेकरू असते ना छोटंसं, ते जर आपल्या घरी समजा येत असे ना, जर त्याला त्या घरामध्ये खूप असं छान वाटत असेल, ते बाळ असं एकदम हसते, म्हणजे रडत नाही, असं त्याला खूप आनंद वाटत आहे, समजून जायचं की इथं पण पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे. कारण की बाळांना पण लगेच पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा नाही, त्याला लगेच ते म्हणजे त्या बाळाला लगेच म्हणजे समजून येते. उदाहरणार्थ, कारण म्हणतात ना, बाळ हे देवरूप आहे. एखादं छोटं बाळ तुम्ही आपल्या घरामध्ये आणा, एखादं बाळ आहे की नसं अवतीभवती पाहत असते, असं म्हणजे त्याला ते फील होत असते त्या गोष्टी. आणि नंतर समजा त्या ज्या घरात निगेटिव्हिटी वातावरण असेल ना, तर तिथे बाळ आहे की लगेच रडायला लागते, कारण ते बाळ घाबरते ना, त्याच्यामुळे ते बाळ रडायला लागत असते. आणि तिथं पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, तर तिथे बाळ हे हसून खिळखिळून उठत असते. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा नातेवाईक आपल्या किंवा मित्रमंडळी आपल्या घरी येतात ना, तेव्हा त्यांना तिथून लवकर जावेसे वाटत नाही आणि आपल्याला ते काय म्हणतात, तुझ्या घरामध्ये बसल्यावर खूप छान वाटतं, उठायची इच्छा होतच नाही, अशी वाक्य जर तुम्ही इतरांकडून ऐकत असाल, तर हे घरातल्या चांगल्या ऊर्जेचे लक्षण आहे. आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल ना, तर घरातील लोकांचे विचार हे पॉझिटिव्ह बनत असतात आणि यामुळे आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये आणि आपल्या शिक्षणामध्ये नवीन संधी चालून येत असतात आणि आपले ठरवलेली कामे हे वेळेत पूर्ण होत असतात. कसं असते माहिती आहे का, जेव्हा आपलं मन जेव्हा पॉझिटिव्हिटीने भरलेलं असते ना, आपल्याला असं म्हणजे समजून जायचं, म्हणजे आपल्याला खूप छान वाटते, खूप पॉझिटिव्ह फील होत आहे आणि आपलं मन, आपलं अंतरात्मा आपल्याला म्हणजे एकदम आपलं आनंदी फील करत असेल ना, तर समजून जायचं की काहीतरी पुढे चालून चांगलं होणार आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला संकेत ओळखायला आपल्याला शिकवत असते आणि आपल्याला आपोआपच निसर्ग ह्या नवीन संधी
ह्या उपलब्ध करून देत असते. त्याच्यामुळे आपले सगळे काम हे होत असतात. मी तुम्हाला आता सांगणार आहे की आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणाऱ्या काही विशेष वस्तू. जर तुमच्या घरी आपल्या आता प्रत्येकाच्या घरी तुळस तर असतेच, मनी प्लॅन्ट, लाफिंग बुद्धा, पवन घंटी ह्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणायलाच पाहिजेत. लाफिंग बुद्धा बी खूप छान आहे, म्हणजे घरामध्ये आहे ना, ते त्यांचा चेहरा एकदम हसरा आहे. ते आपले सगळे दुःख त्यांच्या पोटामध्ये असे हिरावून घेत असतात आणि आपल्याला हॅपीनेस देत असतात. ते हसतात. आणि जर तुम्ही तुमच्या घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती जर आणली बी असेल ना, तर ती कुठे ठेवायची, उत्तर दिशेकडे तोंड करायचं आणि ती सगळ्यांना दिसेल, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती आपली मूर्ती दिसायला पाहिजेत. म्हणजे कोणी पण घरामध्ये एंट्री केली ना, तर त्याचं पहिले आपल्या मूर्तीकडेच लक्ष गेलं पाहिजेत. त्याच्यामुळं म्हणजे काय असते माहिती आहे का, ते घरात काही बी असं जे निगेटिव्हिटी म्हणा प्रत्येकांची, किंवा घरातले भांडण तंटण म्हणा, ते सगळं हिरावून घेत असते लाफिंग बुद्धा आणि आपल्याला हॅपीनेस, सुखशांती, समृद्धी, बरकत देत असते. हे आपण ना घरी नक्कीच आणायला पाहिजे. लाफिंग बुद्धाची मूर्ती एक आहे, आपले तथागत गौतम बुद्धांची मूर्ती, हे पण आपण आपल्या घरामध्ये ठेवायलाच पाहिजेत. कारण त्यांच्यामुळं की आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी, शांतता आणि घरामध्ये एकदम चांगलं वातावरण राहत असतं. तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, बरकत, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह व्हाईब्स ह्या गोष्टी येत असतात. हे बघा, लाफिंग बुद्धाचं सांगितलं ना, तर लाफिंग बुद्धा हे फेंग शुईनुसार हे आनंद, समाधान आणि भाग्याचे प्रतीक मानले जाते. जर घरामध्ये सतत पैशाची तंगी असेल किंवा मानसिक ताण असेल, तर पोट धरून हसणाऱ्या लाफिंग बुद्धाची मूर्ती घरामध्ये आपण नक्की ठेवायला पाहिजे. मला खूप अनुभव आला आहे त्या मूर्तीपासून, बरं का. ही मूर्ती आहे माझ्याकडे, तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर ही मूर्ती घराच्या लिव्हिंग रूममध्ये, हॉलमध्ये ठेवायला पाहिजेत आणि जिथून मुख्य दारातून आत येणाऱ्या व्यक्तीला ती सहज दिसेल. मी तुम्हाला सांगितलंच आहे मंडळी. मात्र ही मूर्ती कधीही जमिनीवर, बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका. दुसरं आहे पवन घंटी, पण माहीत असं नसते, विंड चाइम्स. हे घराच्या मुख्य दारात किंवा खिडकीजवळ लावलेले पवन घंटी म्हणजेच विंड चाइम्स जेव्हा वाऱ्याने वाजते ना, तेव्हा त्यातून निघणारा हा मधुर ध्वनी हे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतो. फेंग शुईनुसार या आवाजामुळे घरामध्ये अडकलेली ऊर्जा ही प्रभावित होत असते आणि आपलं नशीब उजळत असते. कारण घरात लावण्यासाठी 6 किंवा 8 रॉड्स असलेल्या पवन घंटी ही सर्वोत्तम मानली जाते. हे बघा, घरामध्ये कधी पण आपण ना प्लास्टिकची किंवा सुकलेली फुलं आपण ठेवायला नाही पाहिजेत. आणि लिव्हिंग रूममध्ये काचेच्या बाऊलमध्ये पाणी भरून त्यात आपण ताजी सुवासिक फुले तरंगात ठेवावीत. म्हणजे तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये गुग्गल, चंदनाचा धूप किंवा भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे घरातील दुर्गंधी आणि नकारात्मक लहरी नष्ट होत असतात. आता मी तुम्हाला आहे ना बाकीचा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तोपर्यंत बाय.